कॅश प्राइस इथे जमा केलंय आत्माराम शेठ पिंपरकर यांच्याकडून मात्र देण्यात येईल. आपल्याला विनंती आहे नमणीत आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि मॅन ऑफ द मॅच यस अतुल ज्याने कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येस येस आदित्य इलेव्हन संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक रेट वरती रामदास, नॉन स्ट्राइक रेट वरती मोहन. सिद्धार्थ जाधव कृपया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं इकडे. पहिला चेंडू इथे मात्र पंच बॉल. यस इथे मात्र फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव आला. इथे विचार केला तर ओहो यावेळेस फटका चांगला आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये. इथे मात्र रामदास च्या बाट मधून हा पहिला षटकार. इथे मात्र स्वतःच आणि आपल्या संघाचं खातं खोलत असताना अकाउंट ओपन झाले. 6 धाबा दाबलकावरती. ह्या वेळेस फुलटो चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये. त्या दरम्यान चेंडू मात्र वन बाउन्स जाऊन बिसापला एसटी रक्षकाकडे. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. ओहो या वेळेस अजून एक फटका, अजून एक तडाखा. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. हॅप ट्रॅकर चेंडू होता त्याचा पूर्णपणे समाचार घेत असताना इथे रामदास आणि चेंडू मात्र जाऊन पोचला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे मात्र वारंवार दोन्ही चेंडू पाहायला मिळाले. स्क्वेअर लेग मध्ये दोन्ही चेंडू ट्रॅव्हल झाले होते. कमालीचे फटके आणि त्या फटक्यांवरती जितकी ताकद तितकी नजाकत देखील. चेंडू जाऊन पोचला सीमा पार. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. हा 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 यावेळेस चांगला चेंडू आहे. विचार केला तर पहिला चेंडू देखील निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक हल्ला केला. तिसरा चेंडू निर्धाव आला. चौथ्या चेंडूवर देखील एक हल्ला आणि हा 5वा चेंडू देखील निर्धाव आला आहे. शेवटचा चेंडू. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलंय. पंच आम्हाला सांगत असताना इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर 12 धाब्यांवरती जाऊन पोहोचलं. या चला स्पीडअप घ्यायचंय. पंच विलंब करू नका. प्रत्येक मी तर म्हणेन प्रत्येक टीमला 15 मिनिटं द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपण आपले 4 षटक संपवायचे आहेत. अन्यथा आपला एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. इथे विचार केला तर गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन फॉर्म हिरेवाडी संघाचा हा खेळाडू आहे. हिरेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट होत असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. यावेळेस नक्कीच खराब चेंडू आहे. ते स्क्वेअरचा मारा 1 थर धाबे आणि धावफलक पुढे सरसावत असताना इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहे. ओहो यावेळेस नो चेंडू आणि इथे नो चेंडू वरती हल्ला बॉल केलाय. इथे मात्र लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू थांबत नाहीये.
इथे मात्र स्लोपर वन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र स्लोपर वन टाकण्याचा प्रयत्न झाला होता गणेशचा. प्रयत्न इथे फसला. सेंडू मात्र नो. इथं मात्र भीमरचा नो. इथे मात्र जाबं लागेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल यात मात्र काही शंका नाहीये. या चेंडूवरती 7 धावा इथे जमवल्या जातील. 7 धाव्याने धावफलक पुढे सरसावत असताना 21 धावा धावफलकावरती. येस, विनंती असेल की सर्वांनी ऑल इंडियाचं काम पाहायचं आहे. यावेळेस फ्री हिट चेंडूवरती झेल पकडला गेला होता. मात्र यावेळेस फ्री हिट असल्या कारणाने ते मात्र विकेटचं पतन होणार नाही आहे. कमालीचा फटका होता हा देखील. मात्र यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट होत असताना एक सिंगल दाब्याने धावफलक 22 धाबा धावफलकावरती. स्लोबर वन डिलिव्हरी. इथे चेंडू थांबत नाहीये. इथे मात्र वारंवार स्लोबर वन डिलिव्हरी हाताळल्या जातात. मात्र त्यावेळेस जेव्हा जेव्हा स्लोबर वन केला जातो तेव्हा मात्र आक्रमक हल्ले केले जातात गोलंदाज गणेशवरती. आणि हा देखील मोहनच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आहे. विचार केला तर लॉंग ऑन रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू आउट ऑफ पार, षटकार. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता त्यावरती मात्र हल्ला बॉल केला. इथे मात्र मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट होत असताना इथे मात्र एक सिंगल दाब्याने धावफलक पुढे सरसावला जातो. या धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती. हा, यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना फक्त आणि फक्त एक सिंगल. ओहो, यावेळेस नो मॅन लॅज मध्ये चेंडू ट्रॅव्हल. दूरवरून क्षेत्ररक्षण येणार. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण इथे पाहावं लागेल. विचार केले तर षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांची धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, यावेळेस नक्कीच बॅटला ब्रश करून चेंडू निघून जात होता. यष्टीरक्षकांनी थोड्या चुका केल्या आणि त्या चुकांचा मोबदला मात्र एक दाब्याने मिळत असताना टीम आदित्य लेवण संघाला. आणि इथे मात्र विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती योगेशला आपण पाहतोय. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसला होता क्षेत्ररक्षक दूरवरती. त्या दरम्यान इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होत असताना 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. 2 धाबांचा विचार केला तर 35 धाबा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र हलक्या हाताने ढकलून देण्याचे काम इथे केले जाते फलंदाजाच्या माध्यमातून. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना इथे मात्र एक सिंगल धाब्याने धावफलक 36 धाबा धावफलकावरती.
यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता कमालीची गोलंदाजी विचार केला तर सातत्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिले योगेश या गोलंदाजाची. चेंडूला आडव्या बाटने खेळून काढले. इथे मात्र शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट होत असताना इथे मात्र षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो यावेळेस नो चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू गोलंदाजी टॅगवरती गोलंदाज आमर आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती नो चेंडू हाताळलाय. इथे मात्र नो +2 अशा 3 धाबा इथे जमवल्या जातील. 3 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना विचार केला तर 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि यात पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. रामदास सडी पाहावं लागेल फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. इथे मात्र चेंडूला बुडवलंय. मात्र चेंडूवरती विचार केला तर फ्री हिट चेंडू होता आणि त्या फ्री हिट वरती हल्ला बॉल केला होता आणि झेल देखील पकडला होता. अतिशय चांगला झेल होता. मात्र फ्री हिट असल्या कारणाने विकेटचं पतन होणार नाही. त्या दरम्यान इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होत असताना पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायचंय. ओहो हो यावेळेस कमालीचा फटका दिला जातोय टीम आदित्य 11 संघाला. रामदास बॅक टू बबेलियन. जाऊन पोहोचला या थर्ड मॅन रिझल्ट मध्ये. या चेंडूवरती मिळतील 4 धाबा. इथे आले आले तर सचिनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस अजून एक आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं होतं. त्यावरती एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 2 धाबांचा विचार केला तर 48 धाबा धावफलकावरती.
ओहो यावेळेस मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक सेंडू खाली शतरक्षक इथे मात्र माघारी परतावा लागेल सचिनला. इथे सचिन बॅक टू पवेलियन. यावेळेस खराब चेंडू आहे. स्क्वेअरचा मारा पण तर दाबेने दाफुला पुढे सरसावला जाईल. इथे फटका फसला गेलाय. चेंडू खाली एष्टी रक्षक चुका होणार नाहीयेत. इथे मात्र गुरुनाथला देखील माघारी परतावं लागेल. 49 धाबा दाबल वरती आणि 50 धाबांचं टार्गेट आहे इथे टीम विश्वा रबी या संघाला. 50 धाबांचं टार्गेट आहे. विचार केलं तर 4 षटका अंती या 50 धाबा बनवायच्यात. विचार केला तर कशा प्रकारे बनवले जातील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस विश्व रबी देखील मध्ये मोठे मोठे फलंदाज पाहायला मिळतील आणि कशा प्रकारे हे टार्गेट चेस केले जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला विनंती असेल आपण आदित्य 11 संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना क्षेत्ररक्षणासाठी. येस स्वराज्य लेबन संघाचा कर्णधार आणि प्राची लेबन संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचे. येस नक्कीच स्वराज्य लेबन संघाचा कर्णधार इथे मात्र आज तैनात आहे. प्राची 11 संघाचा कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. स्वराज्य 11 संघाचा कर्णधार इथे तैनात आहे, उपस्थित झालाय. विनंती असेल की आपण यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावखुरे शैलीचा फलंदाज आनंद, स्ट्रायक वरती नॉन स्ट्रायक वरती गणेश आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रामदास. यावेळेस 50 धावांचा टार्गेट आहे. कशा प्रकारे चेस केले जाईल पाहणं गरजेचं असेल. यावेळेस पहिला षटक इथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू हो हो यावेळेस चेंडू आउट ऑफ पार.
चौकार यावेळेस चौकाराच्या सायने इथे मात्र खातं खोललं जाते, अकाउंट ओपन झालंय. टीम विश्व रब्बी संघाचं इथे मात्र चौकाराच्या सायने 4 धावा दाबल का वरती. इथे मात्र आता सिंगल एक सिंगलने दाबल का विचार केला तर 5 धावा दाबल का वरती. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर मोठा फटका काढला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि तिसरा चेंडू इथे निर्धाव आहे. यस गणेशसाठी षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय दशरथ जाधव यांसकडनं. यस पंच हिट विकेट. ओहो हो यावेळेस हिट विकेट. इथे मात्र गणेशला माघारी परतावं लागेल. इथे चुका केल्यात गणेशने आणि त्याच विचार केला तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड आपण आपटून घेतली आणि इथे मात्र गणेशला माघारी परतावं लागेल. प्राची 11 संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय आणि आमंत्रित केलं इथे मात्र टीम स्वराज 11 संघाला. सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचाय. नो बॅटर यावेळेस योगेश. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. पॉइंट शतरक्षकाच्या डोक्यावर हा चेंडू होईल फरार. यावेळेस योगेशच्या बॅट मधून हा चौकाराने इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो हो हो यावेळेस कमालीचा फटका. इथे मात्र अक्षरशः चेंडूला भीर काबून दिले. गल्लीच्या डोक्यावर हा फटका आलाय. कमालीचा फटका होता. चेंडू आउट पार. यावेळेस योगेश ब्रँड षटकार. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ते नवीन गोलंदाज ट्रॅक वरती व्यक्तिक पहिलं सांग कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना मोहनला पण पाहतोया. विचार केला तर 50 धावांचं टार्गेट आहे. इथे मात्र पहिल्या षटकांती 15 धावा धावफलकावरती विचार केला तर इथे मात्र एष्ट्या मिस करत होता हा चेंडू. पंच सांगत नक्कीच इथे मात्र 22च्या 2 एक सिंगल धाव कंप्लीट आणि एक सिंगल धाब्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना 16 धावा धावफलकावरती आले. इथे मात्र मोहनने अनंताला थांबून ठेवण्याचं काम केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. कमालीचं क्षेत्ररक्षण गुरुनाथ यावेळेस क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान इथे मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होत असताना एक धाब्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. आहा यावेळेस फटका चांगला आहे.
चेंडू वन बाउन्स सीमा पार. अजून एक अनंतच्या मधून हा चौकार पाहायला मिळाला. ऑल इंडियाचं काम पाहायचंय. ज्यांचे ज्यांचे मॅचेस झालेत, ज्यांचे बाकी आहेत, कृपया त्यांना विनंती असेल की आपण ऑल इंडियाचं काम पाहायचंय. पूर्ण मैदानाच्या गोल आपण ऑल इंडियाचं काम पाहायचंय. विनंती असेल. आकाश आपण जायचंय लगेचच. अविनाश धनाजी कृपया आपण ऑल इंडियाचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांना सांगा. ओहो यावेळेस कमालीचा फटका. इथे मात्र लेट फटका पाहायला मिळाला. त्या दरम्यान इथे मात्र चेंडू जाऊन पोहोचला या सीमा पार चौकार. इथे मात्र विचार केला तर हा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र या चेंडूवरती मिळतील 4 धाबा. 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस रिव्हर्ससाठी एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र धोक्याची घंटा आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना कमालीची इथं फटका होता. रिव्हर्स अटेंड केला होता. तितकेच कमालीचं मात्र रणमध्ये ती दोघे फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाले. 2 धाब्याने धावफलक 27 धाबा धावफलकावरती. ओहो यावेळेस अजून एक. यावेळेस चेंडू झाडाला अडकला होता. त्या दरम्यान चेंडू थांबणारा नाहीये. अजून एक फटका. इथे मात्र अजून एक चौकार पाहायला मिळाल्या अनंत या फलंदाजाच्या माध्यमातून. वरती हल्ला बोल केलाय. योगेशच्या बॅट मधून षटकार इथे मात्र पाहायला मिळालाय. कमालीचा फटका पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला मात्र गली रिजनच्या डोक्यापर्यंत खेळून काढलाय. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. यावेळेस खराब चेंडू आहे. इथे मात्र स्क्वेअरचा मारा बंद तर धाब्याने धाव फलक पुढे सरसावत असताना 38 धाबा धावफलकावरती. ओहो यावेळेस फुल टॉस चेंडू. फुल पे फुल सक्सेसफुल. यावेळेस चेंडू आउट ऑफ पार. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आउट ऑफ पार. षटकार.
ओहो, इथे विजय फटका. इथे मात्र 6 धावांची गरज होती. इथे योगेशच्या बॅटमधून हा विजय फटका पाहायला मिळाला. इथे विजय होत असताना विश्व रबी संघ, विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडचं कौतुक. यस प्राची 11 संघ, आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा मैदानाच्या आतमध्ये. आणि मी विनंती करेन स्वराज्य 11 संघ, आपण फलंदाजीसाठी तैनात व्हा लगेचच.